मित्रांनो नमस्कार. एक महिन्यापूर्वी आपला जो चार्टबेसचा हा प्रवास चालू झाला आहे मराठी भाषेतून, त्याला तुमच्या खूप चांगल्या प्रतिसादामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या वेळेसच एक प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला एक एंट्री मॉडेलचा व्हिडिओ देईल मी, ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढ्या कन्सेप्ट वापरलेत आपल्या किंवा आपण ज्या शिकलो आपल्या चॅनलवरती तेवढ्या जरी बघितल्या तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची एंट्री ही मार्केटमध्ये घेता येऊ शकते मित्रांनो. तर आज आपण CISD एंट्री मॉड्यूल हे पूर्णपणे बघणार आहे. आता मित्रांनो बरेच लोक मार्केटमध्ये ट्रेड करत असतात, त्यांना SMC माहिती असतं, बट होतं काय अनफॉर्च्युनेटली ते जेव्हा कधी ट्रेड करत असतात तेव्हा त्यांना एक्झॅक्ट एंट्री कुठे घ्यायची किंवा कसा मार्केट फिरतो ते समजत नाही. तर आपण आता काय करूयात, आजतापर्यंत जेवढ्या आपण कन्सेप्ट वापरलेत त्या सगळ्या कॉन्सेप्टला थोडंसं रिवाईज करू आणि त्यानुसार समजून घेऊयात आपण एंट्री कशी घेऊ शकतो किंवा कोणत्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला कसं शिफ्ट व्हायचं. ठीक आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप छान होणार आहे. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. शेवटपर्यंत जाईपर्यंत तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, आता ही गोष्ट खूप महत्त्वाची या ठिकाणी ध्यानात घ्यायची मित्रांनो, कोणताही पॉईंट तुम्हाला कुठेही रिलेट नाही करायचं आहे. कारण का जर तुम्ही बाकीच्या कॉन्सेप्टला वायफळमध्ये रिलेट करत गेला तर तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन वाढेल. ठीक आहे, तर एवढी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, जर तुम्ही कॉन्स्टंटली वापरली तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट ही देऊ शकते. ऑलराईट, तर बघा आपण चॅनल सुरू होत असताना मित्रांनो पहिल्यांदा जो कॉन्सेप्ट शिकलो तो म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, आय होप मी आशा करतो की तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे बघितलं असेल. ठीक आहे, आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चरमध्ये मी 3 कॅन्डलची थिअरी तुम्हाला सांगितली होती. आता ती कशी होती, नॉर्मली ह्या पॉईंटला ज्यावेळेस 3 कॅन्डलचा रिव्हर्सल बनेल त्यावेळेस तो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट असेल. मार्केट त्या पॉईंटला किंवा त्याचे खालचे POI घेऊन, जसं की या ठिकाणी कोणता ऑर्डर ब्लॉक असेल, एखादा FEG असेल, ते घेऊन मार्केट वर जात असतं. ठीक आहे, परत या ठिकाणचा जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट आहे तो झाल्यानंतर परत मार्केट सगळे खालचे POI घेऊन वर जात असतं. हा एक नॉर्मल थिअरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती. ठीक आहे, आता बघा ज्या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला त्या गोष्टी ते रिलेट करतायत, तर तुम्ही चार्टबेसच्या चॅनलसोबत कंटिन्यू असाल तर आता या व्हिडिओमध्ये जे काय मी बोलतोय ते सगळं तुम्हाला रिलेट होणार आहे मित्रांनो. बघा आता पहिल्यांदा आपण शिकलो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्यासोबत आपण शिकलो ब्लॉक्स आणि गॅप्स. ठीक आहे, तर आता विचार करा की या ठिकाणी कोणता तरी गॅप असेल, ठीक आहे, किंवा एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, FEG असू शकतो, काही असू शकतं. आता ते टॅपिंग पॉईंट जे आहेत कोणत्या लेवलला मार्केट टॅप होऊन वर जाऊ शकतं हे तुम्हाला ते व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल. कोणता POI व्हॅलिड असतो, कोणता FEG व्हॅलिड असतो. ठीक आहे, आता इथपर्यंत आपल्याला सगळं क्लिअर आहे की मार्केटमध्ये टॅपिंग पॉईंट्स हे मार्केट घेत असतं. आता बघा या पॉईंट्सला मित्रांनो एक शब्द आहे, तो म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, पॉईंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुमचा इथे इंटरेस्ट असतो मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी. ठीक आहे, आता POI म्हणजे काय, तर पॉईंट ऑफ इंटरेस्ट. आता हा POI बघायचा कुठे मित्रांनो, तर आपली जी स्ट्रॅटेजी आजची त्यासाठी एकदम स्टँडर्ड रूल आहे, तुम्हाला कुठलंही जास्त लॉजिक लावायचं नाही. एकतर तुम्ही 1 डेचा चार्ट बघू शकता. ठीक आहे, 1 डेचा चार्ट, आणि त्याला अलाइन चार्ट तुम्हाला 1 आवरचा घ्यायचा आहे. लक्षात आलं, ज्या लोकांना स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, थोडंसं लॉंगचं ट्रेडिंग करायचं आहे, त्या लोकांनी 1 दिवसाचा चार्ट निवडायचा आहे आणि त्याला 1 तासाचा चार्ट एंट्री मॉडेल म्हणून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता दुसरा, ज्या लोकांना स्कॅल्पिंग एंट्री घ्यायची आहे ट्रेडिंगमध्ये क्विकमध्ये, त्यांनी 15 मिनटाचा चार्ट निवडायचा मित्रांनो आणि त्याला 3 मिनटं, ठीक आहे, किंवा मॅक्सिमम कधी गरज लागली तर 1 मिनिट हा चार्ट फॅम निवडायचा आहे. बट माझं रिकमेंडेशन हे आहे की तुम्हाला 1 मिनिटला जाऊच नका. त्याचं कारण आहे खूप नॉईज असतो मार्केटमध्ये, डिरेक्शन्स क्विकमध्ये कळत नाहीत, त्यामुळे 3 मिनिट इज बेस्ट टाईम फ्रेम फॉर एंट्री मॉडेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला या 2 गोष्टी इथे कळल्या असेल. 1 डे आणि 1 डेला शिफ्ट करायचं 1 आवरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री घ्याल, आणि 15 मिनिटला शिफ्ट करायचं तुम्हाला 3 मिनिटामध्ये. तर आता कन्सेप्टवरती परत शिफ्ट व्हा. बघा मार्केट या ठिकाणी POIला जर आलं, कोणत्याही POIला येऊ देत, तर त्यावेळी तुम्हाला ही सगळे ॲक्शन करायचे. पण जोपर्यंत मार्केट POIला येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही विचार करायचा नाही आहे. हा या ठिकाणी POI. बघा मित्रांनो आता इथपर्यंत विषय तुम्हाला सगळा लक्षात आलेला आहे. आता त्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती काय बघितलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघितला, त्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंटचा पार्ट बघितला. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, मार्केट जर असं वर चाललं आहे तर एखादा जो पुलबॅक आहे त्या पुलबॅकला मार्केट टॅप करू शकतं आणि एकतर ते कंटिन्युएशनमध्ये वर जाऊ शकतं किंवा परत खाली येऊन हा पुलबॅक ब्रेक करून ते चेंज ऑफ कॅरेक्टर देऊ शकतं. ठीक आहे, आता मी या ठिकाणी काय मार्क करतो, याला चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण का मी असा ॲज्युम केलं आहे की तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघून यानंतर या स्ट्रॅटेजीवरती आलेला आहे. ठीक आहे, आता जरी तुम्ही व्हिडिओ नसतील बघितले मित्रांनो काही हरकत नाही, तुम्हाला जर मार्केट स्ट्रक्चर बेसिक जरी माहीत असेल, कुठूनही तुम्ही शिकला असेल, तरी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, नॉर्मली मार्केट असं वर्क करतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट असेल, ठीक आहे,
आणि बाकीचे सगळे पॉईंट जसं मी सांगतोय तसेच वर्क होत असतात मार्केटमध्ये. अजून या ठिकाणी मी ब्रेकआउट स्ट्रक्चर मार्क करतो, ठीक आहे, हे वालं. आणि एका स्टेजला मार्केट हे चेंज ऑफ कॅरेक्टर करतं, ठीक. आता बघा आपली स्ट्रॅटेजी जी CISD आहे ती कशी वर्क होते बघा. नॉर्मली बघा हा जो पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा हा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा हा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, ठीक आहे. तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची असते, नॉर्मली रिव्हर्सलला, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एंट्री घ्यायची असते किंवा या ठिकाणी एंट्री घ्यायची असते किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर मार्केट जेव्हा तुम्हाला रिव्हर्सल देतं अशा वेळेस त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी एंट्री घ्यायची असते, ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, पॉईंट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्री भेटू शकते असे पॉईंट्स, ठीक आहे मित्रांनो. आता ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे कोणती, चेंज इन स्टेट ऑफ डिलिव्हरी म्हणजे CISD, या स्ट्रॅटेजीचा आधी मिनिंग तुम्ही समजून घ्या. CISD काय असते, आता बघा कोणताही ट्रेंड जेव्हा खाली जातो आहे किंवा वर जातो आहे नो मॅटर, बट तो ट्रेंड जेव्हा संपून दुसरा ट्रेंड चालू व्हायची सुरुवात असते, ठीक आहे. तर त्यावेळी काय होतं मित्रांनो, समजा आता हा डाऊन ट्रेंड आहे आणि या ठिकाणीपासून मार्केटला वरच्या दिशेला ट्रॅव्हल करायचं आहे, तर या डाऊन ट्रेंडची प्रोसेस या ठिकाणी थांबवली जाते. त्याला म्हणतात प्रोसेस खुंटणे किंवा प्रोसेस थांबवणे. आणि ती प्रोसेस थांबवल्यानंतर ही अप ट्रेंडची प्रोसेस चालू करून वरच्या दिशेला मार्केट असं ट्रॅव्हल करत असतं, ठीक आहे. तर आता या ठिकाणी जो सांगण्याचा मुद्दा आहे तो एक आहे, तुम्ही लक्ष द्या. तुम्ही बऱ्याच लोकांना ही स्ट्रॅटेजी माहिती आहे की मार्केट असं खाली येतं, ठीक आहे. या ठिकाणी कुठेतरी एखादा स्ट्रक्चर शिफ्ट करतं पॉईंट आणि त्या स्ट्रक्चर शिफ्टला मार्केट परत आलं की तुम्हाला एंट्री मिळत असते. आता हे बऱ्याच इन्फ्लुएन्सरनी, बऱ्याच कंटेंट क्रिएटरनी, बऱ्याच SMCच्या टॉपिकमध्ये हे शिकवलं जातं, ठीक आहे. बट कोण हे नाही सांगत की मार्केट कधी कधी तुमच्या स्ट्रक्चर शिफ्टच्या पॉईंटला येत नाही. मार्केट काय करतं, कुठून तरी वरूनच ट्रॅव्हल करायला चालू करतं, वरूनच ते रिव्हर्स फिरत असतं. तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल. आता बघा समजा या ठिकाणी तुमचा ऑर्डर ब्लॉक FEG आहे, ठीक आहे. बट मार्केट काय करतं, त्याला टॅप करायला येतच नाही. ते काय करतं, इथूनच कुठून तरी असं वरच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू करतं. मग त्यावेळेस कामात येते आपली CISD, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता कशाप्रकारे ही CISD वर्क होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला कन्सेप्ट कळली. आता जे व्हिडिओ आपण टाकलेत त्या व्हिडिओला कसं रिलेट केलं आपण, बायस आपण बघितलं, इन्व्हेस्टमेंट आपलं क्लिअर आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आपलं क्लिअर आहे आणि इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी पुल बॅकची गरज आहे ते सुद्धा आपलं क्लिअर आहे, ठीक आहे. आता लिक्विडिटी वगैरे त्या कन्सेप्ट आहेत त्या कुठे असतात काय असतात ते तुम्ही बघून घ्या, कारण लिक्विडिटी मग नॉर्मली या ठिकाणी असते. परत तुम्हाला सांगतो लिक्विडिटी या पूर्ण या ठिकाणी लिक्विडिटी वॉइड्स असतात, हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानुसार आता आपल्याला बघायचं आहे की मार्केटमध्ये कशा प्रकारे हे CISD वर्क होतं. तर बघा मी या ठिकाणी काही ड्रॉ करतो. आता तुम्ही ही थिअरी बघून घ्या मित्रांनो आणि त्यानंतर आपण शिफ्ट होऊयात मेन चार्टवरती. त्या ठिकाणी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. आता नॉर्मली समजून घ्या, मार्केट असं खाली येतं आहे, ठीक आहे. या ठिकाणी खाली आलं मार्केट आणि या ठिकाणी तुमचा POI आहे, कुठे, या ठिकाणी. POI म्हणजे काय, पॉईंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे या ठिकाणी कोणता तरी मागून आलेला एखादा FEG असू शकतो, ऑर्डर ब्लॉक असू शकतो, काही असू शकतं, ठीक आहे. आणि हा जो ट्रेंड लाईन आहे किंवा हा जो चार्ट आहे तो समजा विचार करा हा असेल 15 मिनिटाचा, ठीक आहे, 15 मिनिट्स. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस मार्केट ह्या POIला टॅप करतं आहे, लक्ष द्या परत एकदा, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या ह्या POIला टॅप करते मार्केट, त्यावेळी तुम्हाला शिफ्ट करायचं आहे डायरेक्ट 3 मिनिटामध्ये. आता हा POI टॅप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 3 मिनिटामध्ये शिफ्ट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी 15 मिनिटामधून तुम्ही असं 3 मिनिटामध्ये शिफ्ट होता, त्यावेळी तुम्हाला असे कॅन्डलचे कलर दिसतील, रेड कलरचे कॅन्डल. आता या ठिकाणी कंडिशन समजून घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. एक तर पहिली कॅन्डल जी कोणती असेल या ट्रेंडला टॅप करणारी, ठीक आहे, रेड कलरची कॅन्डल, ठीक आहे, कारण मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे तर रेड कलरची कॅन्डल. आणि त्याच्या मागे जेवढ्या रेड कलरच्या कॅन्डल आहे त्या सगळ्या तुम्हाला 1 to 1. आता समजा ही कॅन्डल आहे ना, याची बॉडी त्यानंतर शिफ्ट व्हायचं या कॅन्डलवरती, याची बॉडी कलर बघत जायचं आहे, परत या कलरची रेड कलर, परत या ठिकाणी. मग आता ही वाली कॅन्डल तुम्हाला मार्क करायची आहे. आता ही रेड कलरचीच कॅन्डल का मार्क करायची, तर एक नॉर्मल विचार करा असा की ही जी कॅन्डल आहे ती हिरव्या कलरची आहे, तर तुम्हाला ही कॅन्डल ॲज अ CISD कॅन्डल नाही मार्क करायची, तुम्हाला ही वाली कॅन्डल ॲज अ CISD मार्क करायची. आता विचार करा ही जरी कॅन्डल हिरव्या कलरची असेल, ठीक आहे, तरी देखील तुम्हाला CISD जी कॅन्डल आहे ती ही वाली मार्क करायची, ठीक आहे. फरक लक्षात आला. आता विचार करा ही समजा कॅन्डल परत रेड कलरची आहे, ऑलराईट. तर अशा वेळेस देखील तुम्हाला जोपर्यंत कंटिन्युएशन रेड कलरच्या कॅन्डल आहे तोपर्यंतच ती कॅन्डल ही मार्क करायची, ठीक आहे. आणि सेम व्हाईस वर्सा, मार्केट जर असं अपट्रेंडमध्ये असेल, ठीक आहे,
जी आपली CIST कॅन्डल आहे ती ही वाली मार्क करायची, ठीक आहे. ही नाही मार्क होणार, ही होणार मार्क. आता हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. बट हे देखील 3 मिनिटावरती मार्क करायचं, ठीक आहे. पण तुम्हाला POI कितीला शोधायचं आहे? 15 मिनिटाला. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा असं होतं की आपण लक्ष देत नाही, पण मार्केटमध्ये अशा कॅन्डल बनत असतात, ठीक आहे, अशा रेड 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 रेड. बट झालेलं काय असतं, कुठेतरी मागं एक अशी छोटी कॅन्डल असते बनलेली, हिरवी असेल किंवा रेड असेल, कशी असू शकते, त्याचं काही मॅटर करत नाही गोष्ट. आणि त्या ठिकाणी असा एक मोठा वीक बनलेला असतो मित्रांनो, एक मोठा वीक. आणि त्या वीकनं काय केलं असतं की ही समजा ही रेड कॅन्डल आहे आणि ही जी कॅन्डल आहे, ह्या दोन्ही कॅन्डल त्याच्या आतमध्ये अशा कॅप्चर केलेल्या असतात. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ही कॅन्डल एकच आहे असं कन्सिडर करायचं टोटल, आणि याच्या खाली ही कॅन्डल आहे रेड कलरची. मग जो CISD पॉईंट आहे तो या रेड कॅन्डलच्या वर असा शिफ्ट करायचा आहे, ठीक आहे. ऑलराईट. आणि ही कॅन्डल ॲज इट इज तुम्हाला अशा प्रकारेच मार्किंग करून ठेवायची आहे, कारण ही एकच कॅन्डल झाली, या 3 कॅन्डल होणार नाही, ती एकच कॅन्डल होणार आहे. ऑलराईट. तर हा एक छोटासा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा होता. आणि आता आपण काय करूयात, सीधा चार्टवरती शिफ्ट होऊयात आणि तुम्हाला ही गोष्ट तिथे चांगल्या प्रकारे समजून जाईल. मित्रांनो बघा, आपण आता डेलीच्या टाईम फ्रेमवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बार सिलेक्ट केलेला आहे. तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला डेलीमध्ये किंवा 1 तासामध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर तुम्हाला डेलीचा POI निवडायचा आहे आणि तुम्हाला जो हे आहे एंट्री मॉड्यूलसाठी तुम्हाला 1 तास निवडायचं आहे. तर आता बघा, POI म्हणजे समजा एक नॉर्मली विचार करा, या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे. आता ही याच्या आतमध्ये कॅन्डल म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक पूर्ण आपल्याला कन्सिडर करावा लागेल. या ठिकाणी मार्केट हे टॅप झालेलं आहे बघा, या ठिकाणी दिसते का. तर हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम बॅक टेस्टिंग करायचे आहेत. किती वेळा फेल होते, किती वेळा सक्सेस होते, तुम्ही बघायचं, ठीक आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतःहून चार्टवरती कोणती स्ट्रॅटेजी मित्रांनो अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. आता बघा, 1 तासामध्ये मी या ठिकाणी शिफ्ट होतो. ऑलराईट. बघा, ओके, या ठिकाणी बघा हे मार्केट या ठिकाणी टॅप झालेलं आहे, ठीक आहे. आता आपली जी CIST तुम्हाला मी जी थेरी सांगितली त्या थेरीनुसार काय होतं बघा, हा ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये असा वर आला आहे आपल्या POIला टॅप करत, बरोबर. आता तुम्हाला POI 1 दिवसामध्ये तुम्ही शोधला, 1 तासामध्ये तुम्ही आला, आणि मी तुम्हाला काय सांगितलं, ट्रेंडला ज्या कॅन्डलने टॅप केलं आहे पहिल्यांदा, ट्रेंडच्या सोबतची कॅन्डल, ती कॅन्डल किंवा त्याच्या मागच्या कॅन्डल तुम्हाला आता बघत जायचं आहे. तर बघा, ही पहिली कॅन्डल आहे हिरवी, बरोबर, ही एक कॅन्डल, त्यानंतर ही लाल कॅन्डल झाली, त्यानंतर ही एक कॅन्डल, अशा सगळ्या कॅन्डल बघा. आणि माझी थेरी सांगण्याचं तुम्हाला मगाशी हेच तात्पर्य होतं की तुम्हाला कॅन्डलचे कलर ऑब्झर्व करायचे. आता बघा, समजा ही हिरवी कॅन्डल आहे, त्यानंतर ही लाल झाली, तर तुम्हाला काय करायचं आहे, जो CISD पॉईंट आहे तो डायरेक्ट या ठिकाणी मार्क करायचा आहे. याच्या बॉडीला वीक नाही, लक्षात घ्या, ह्याची ही बॉडी सक्सेसफुल क्लोज झाली पाहिजे. आता ह्या रेड कॅन्डलनं ही बॉडी सक्सेसफुली ब्रेक केलेली आहे. आता 2 प्रकारच्या एंट्री आहेत मित्रांनो. रिस्क एंट्री जर घ्यायची असेल तर जशी बॉडी क्लोज झाली तुम्हाला या ठिकाणी एंट्री घ्यायची, थोडी रिस्की, ठीक आहे. या कॅन्डलच्या वर स्टॉप लॉस किंवा या पूर्ण POIच्या वर जर स्टॉप लॉस लावला तर खूप मोठा होऊ शकतो. तर डायरेक्ट छोटा स्टॉप लॉस याच्या कॅन्डलच्या वर लावायचा, हाय पॉईंटला थोडा बफर ठेवायचा यामध्ये, ठीक आहे, थोडासा बफर, म्हणजे जर स्पाईक बसला तर आपला स्टॉप लॉस वाचावा. आता बघा, त्यानंतर तुम्हाला टार्गेट 1:3 घ्यायचं आहे. आता नॉर्मली 13 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, 39 म्हणजे 300 जवळपास 90 पिपचा तुम्हाला या ठिकाणी टार्गेट घ्यावं लागेल. तर एवढं टार्गेट खाली मिळालेलं आहे. नसेल तर तुम्ही काय करू शकता, नियरेस्ट लिक्विडिटी किंवा 1:2 एवढं टार्गेट या ठिकाणी घेऊ शकता, ठीक आहे. ते तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही ट्रॅव्हल करा याला. ऑलराईट. आता ही झाली पहिली एंट्री, रिस्क एंट्री, म्हणजे या ठिकाणी लगेच एंट्री घ्यायची. जर कसं असतं, कधी कधी मार्केट त्या ट्रॅपमध्ये येतच नाही, ठीक आहे. अजून एक मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो या ठिकाणी. काही लोक मार्केट स्ट्रक्चर शिफ्टची वाट बघतात, पण लोकांना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतंय कुठं तेच समजत नाही कधी कधी, आणि मार्केट त्या POIला येतंय किंवा नाही येतंय ते पण समजत नाही. तर त्या पॉईंटपासून आता समजा या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे, बट मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर आपला काय रूल असतो, मार्केट एकदा वर आलं पाहिजे. तर या ऑर्डर ब्लॉक, आता या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक समजा झाला आहे, समजा झालेला नाही आहे, बट समजा झाला आहे समजा, तर मार्केट परत रिव्हर्सला या ठिकाणी एंट्री दिली लोकांना, ठीक आहे. तर आता दिसते म्हणून दिले, ठीक आहे. कधी कधी काय असतंय, मार्केटमध्ये एंट्री भेटत नाही, तर त्यावेळेसपासून अवॉइड होण्यासाठी तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जास्त नाही यूज केलं तरी चालेल. सिंपल तुम्हाला ट्रेंडची ही कॅन्डल बघायची आहे, या कॅन्डलची बॉडी मार्क करायची, ती CISD कॅन्डल असते. इथून ट्रेंडचा जो डिरेक्शन आहे तो चेंज होऊ शकतो आणि तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट एक तर पहिली एंट्री डायरेक्ट एंट्री ही थोडी रिस्क आहे, म्हणजे यामध्ये स्टॉप लॉस मे बी होऊ शकतो तुमचा. आणि दुसरी एंट्री मित्रांनो अशी असते
हे पूर्ण मुवमेंट झाल्यानंतर एकदा मार्केट परत वर येतं आणि ज्या कॅन्डलने ब्रेकडाऊन केलेला आहे ह्या हिरव्या कॅन्डलला, त्या कॅन्डलला आल्यानंतर तुम्हाला अजून एकदा एंट्री ही रिव्हर्सलची मिळते. बघा या ठिकाणी रिव्हर्सलची एंट्री तुम्हाला मिळलेली आहे. स्टॉप लॉस त्या पॉईंटमध्ये सुद्धा तुम्हाला असं वरचं लावायचं आहे बपर ठेवून आणि अगेन टार्गेट तुम्हाला या ठिकाणी 1:3 किंवा कमीत कमी 1:2 घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता हा एक पहिला ट्रेड झालेला आहे या ठिकाणी, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मी डेली आणि 1 आवरमध्ये असं शिफ्ट होतं हे तुम्हाला सांगितलं. बट ज्यावेळेस तुम्हाला त्या एंट्री घ्यायची आहे, कारण नॉर्मली लोक इंटरनेट ट्रेडिंग करतात आणि इंटरनेट ट्रेडिंगसाठी तुम्हाला सिम्पली छोट्या क्विक स्कॅल्पिंगचे ट्रेड भेटणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करूयात, 15 मिनिटाचा टाईम फ्रेम या ठिकाणी निवडूयात. ठीक आहे. आणि तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारे हे वर्क होऊ शकतं. आता जे मी 1 तास आणि 1 डेमध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे, ठीक आहे, ॲनालिसिस, ते तुम्हाला तुमच्या लेवलला एवढं बॅक टेस्टिंग जास्त करावं लागेल की तुम्हाला स्वतःलाच हे समजून जाईल की कशा प्रकारे हे मार्केट वर्क करतं, ठीक आहे, किंवा कशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी वर्क करू शकते. जेवढं बॅक टेस्टिंग कराल तेवढं तुम्हाला समजेल. आणि ही स्ट्रॅटेजी फेल होती का तर होऊ शकते, तर तुम्हाला त्यासाठी स्वतः बॅक टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. आता आपण काय करूया, थोडंसं 15 मिनिटामध्ये याला बघूया की कशा प्रकारे हे वर्क होऊ शकतं. तर मी काय करतो, इथून या पॉईंटपासून याला, कारण थोडं स्ट्रक्चर मार्किंगचं या ठिकाणी थोडंसं इझी वाटत आहे पॉईंट. ठीक आहे. तर आता बघू शकता तुम्ही, याला मी 15 मिनिटामध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. आता बघा 15 मिनिटामध्ये ज्यावेळेस आपण याला कन्वर्ट करतो आहे त्यावेळेस एक तर तुमचे बायस तुम्हाला माहिती पाहिजेत कोणत्या दिशेला मार्केट जाऊ शकतं ते. ठीक आहे. आता मार्केट या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला खालून कोणते तरी, कारण आता अपट्रेंडमध्ये मार्केट आपल्याला माहीत होतं ऑलरेडी आहे. ठीक आहे. कारण बायस आपण बघितले नाही तरी देखील आता वरचे बायस आहेत हे आपल्याला कळलेलं आहे. आता बघा मित्रांनो, 15 मिनिटामध्ये मार्केट हवाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट तोडून वर गेलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी कोणता एखादा दुसरा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे का, नाही आहे, पण या ठिकाणी हा पुलबॅक झालेला आहे. ठीक आहे. आणि या पुलबॅकला ब्रेक करून मार्केट याने चेंज ऑफ कॅरेक्टर केलेलं आहे. आता चेंज ऑफ कॅरेक्टरनंतर आपला 15 मिनिटामध्ये काय असतं, एखादा PO शोध असतो जिथून तुम्हाला ऑर्डर मिळू शकतात. आता या ठिकाणी हा मला ऑर्डर ब्लॉक मिळालेला आहे. ठीक आहे. आता बघा हा वाला ऑर्डर ब्लॉक आणि मार्केट त्या ठिकाणी टॅप झालेला आहे. तर मी काय करतो, याला 3 मिनिटामध्ये शिफ्ट करतो. 3 मिनिटामध्ये शिफ्ट केल्यानंतर टॅपिंग पॉईंट कोणता मित्रांनो, हा वाला. तर मी काय तुम्हाला सांगितलं, CISDसाठी तुम्हाला कॅन्डल्स मार्क करायचे. बघा पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल सेम कलरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर रेड कॅन्डल झाले, म्हणजे या बाकीच्या कॅन्डलचा विषय संपला. इथूनच तुम्हाला याची बॉडी अशी मार्क करून घ्यायची. ठीक आहे. आता बॉडी या ठिकाणी ब्रेक झाली बघा. तर एकतर तुम्ही या ब्रेक पॉईंटला डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. रिस्की एंट्री ही रिस्की असते, कारण का मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं. या ठिकाणी तुम्हाला हे वाला स्टॉप लॉस लावायचं आहे आणि टार्गेट जे तुम्हाला 1:2 किंवा 1:3 खालच्या दिशेला लावायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता ही पहिली एंट्री झाली. ठीक आहे. ती रिस्क एंट्री असते, तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. क्विकमध्ये एंट्री तुम्ही एक्झिट करू शकता. अजून दुसरी एक एंट्री तुम्ही कशी घेऊ शकता मित्रांनो, तर हा वाला जो पॉईंट आहे, हा वाला पॉईंट, तर ज्यावेळेस मार्केट परत रिव्हर्सल होऊ शकतं त्यानंतर एक रिव्हर्सल कॅन्डल तुम्हाला बघणं गरजेचं आहे. रिव्हर्सल म्हणजे कोणती, ही रेड कॅन्डल. ही कॅन्डल झाली का तुम्ही या ठिकाणी एंट्री प्लॅन करायची आणि त्यानंतर स्टॉप लॉस, सेम स्टॉप लॉस. आता जर तुम्ही बाईसच्या सोबत ट्रेड घेतला, म्हणजे जर मार्केट वर जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे बाईस बघून, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर 1:3, 1:4, 1:5 घेऊ शकता. एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्या, CISD स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा स्टॉप लॉस थोडा मोठा राहत असतो. ठीक आहे. तर त्यासाठी एक कंडिशन आहे, 1:1 ज्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट तुम्हाला मिळतं 1:1 किंवा मॅक्स टू मॅक्स 1:2. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची 70% अमाऊंट बुक करायची मित्रांनो. आता ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, जर तुमचा ट्रेंडच्या सोबत आहे, म्हणजे बायस तुमचे अपचे आहेत आणि मार्केटमध्ये ट्रेंडच्या सोबत तुमचा ट्रेड आहे, तर त्यावेळेस तुम्हाला यामध्ये कमीत कमी 1:2 ला 70% बुक करायचं आहे आणि 1:3 या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण प्रॉफिट बुक करू शकता. बट आता बघा, आपण जसं 1 आवरमध्ये शिफ्ट झालो आहे, तर आपल्याला माहिती होतं की मार्केटची बायस अपसाईड आहे, तर आपण हा ट्रेड बायसच्या अपोजिट घेतला आहे. आणि आता ही जी दुसरी कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये काय करायचं तुम्हाला, आता समजा वर किती 30 पिपचा टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस थोडा छोटा होतोय, तर त्या ठिकाणी तुम्ही आरामशीर 1:2, आता समजा या ठिकाणी होते, तर एवढं टार्गेट जरी घेतलं तरी चालेल. 70% किंवा 100% बुक करा. नसेल तर तुम्ही या टार्गेटच्या बरोबरीला दुसरं टार्गेट लावू शकता. ठीक आहे. आपण आता थोडंसं याला प्ले करूयात, बघूयात. ठीक आहे. बघा हवाला आलेला आहे ट्रेडमध्ये. ऑलराईट. आता बघा या ठिकाणी हे टार्गेट त्यानं कंप्लीट केलेलं आहे. कोणतं, 1:2 मे बी 1:3चं टार्गेट दिलं आहे. आता बघा तुम्हाला लक्षात आलं असेल, रिव्हर्सलला टार्गेट किती मिळालं आणि डायरेक्ट एंट्रीला टार्गेट किती मिळालं. ठीक आहे. तुम्हाला आता याची बॅक टेस्टिंग मित्रांनो करायची आहे. बॅक टेस्टिंग म्हणजे
दोन्ही एंट्र्या कुठली एंट्री तुम्हाला सक्सेसफुल होऊ शकते हे तुम्हाला स्वतः चार्टवरती जाऊन बघायचं आहे. आता समजा हा ट्रेड सक्सेस झाला, तुम्हाला परत 15 मिनिटांमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. ऑलराईट, आता बघा मित्रांनो, ही जी एंट्री मॉडेल आहे यामध्ये छोटे छोटे टार्गेट मिळतील, थोडा स्टॉप लॉस मोठा राहू शकतो, पण तुम्हाला टार्गेट हे मिळतात कारण का मार्केटचा चेंज मुवमेंट होत असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे क्विकमध्ये टार्गेट हे मिळत असतात. आता तुम्ही विचार करा, 3 मिनिटांमध्ये जर तुम्ही टार्गेट घेताय तर छोटे छोटे टार्गेट तुम्हाला घेतले पाहिजे. ठीक आहे, आता त्यासाठी आपल्याला बायस आपले क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर डेलीमध्ये जाल, आता मी तुम्हाला ऑलरेडी बायस शिकवलेले आहेत, तर स्ट्रॉंग बायस अपसाईडचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्ही जर परत 4 आरमध्ये याल तर तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये बघा, आता या ठिकाणी हे POI मार्केटने घेतलेला आहे, कोणता खालचा FVGचा POI घेतल्यामुळे मार्केट परत कॉन्स्टंटली वरच्या दिशेला चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे समजायला पाहिजे की मार्केटला खालून पुश दिलेलं आहे, आता मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. त्यामुळे तुमचे बायस हे स्ट्रॉंग अप ट्रेंडचेच पाहिजेत. आता मी एक ट्रेड तुम्हाला रिव्हर्सल घेऊन दावला आणि त्यामध्ये कशी सायकोलॉजी वापरायची हे सांगितलं. असं होऊ शकतं मित्रांनो बऱ्याच वेळा की आपण ट्रेड घेऊ शकतो आणि रिव्हर्सल ट्रेडमध्ये जर ट्रेड घेतला तर त्या ठिकाणी लॉसेस फेस करू शकता. तर ज्यावेळेस तुम्हाला श्युरिटी नसते, तुम्ही जर बायस तुमचे अपसाईडचे असतील तर तुमच्या बायसप्रमाणे तुम्हाला ट्रेड हा एक्झिक्यूट करायचा आहे. ऑलराईट, तर आता थोडंसं याला आपण प्ले करूयात, काय होऊ शकतं बघा. ऑलराईट, बायस सोबत मार्केट अलाइन झालं, वरच्या दिशेला चालू झालं. आता बघा, जर तुमचे बायस हे वर चालले तुम्हाला माहिती आहे आणि 15 मिनिटांचा चार्ट आहे, आता रिव्हर्सल एंट्री चुकून घेतली तर काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलं. बट या ठिकाणी बघा, हा वाला ऑर्डर ब्लॉक मार्केटनं या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक होता 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर तो जो ऑर्डर ब्लॉक आहे, ऑलराईट, तो ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी टॅप केलेला आहे. आता बघा, एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर हा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झाला आहे असं लोकांचं म्हणणं असतं. बट जर बायस तुमचे क्लिअरली शो करत आहेत तर हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर असतात ना मित्रांनो, ते सगळे फेक मुवमेंटसाठी बनवलेले असतात. हा एक पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मी तुमच्या कामात येईल कधी नाही कधी. ठीक आहे, हा जो मिरर आहे तो मार्केटला वर जाण्यासाठी पुश करत असतो. ऑलराईट, तर आता समजा या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने टॅप करायला आलेला आहे, कुठे या ठिकाणी. आता मी काय करतो, हा पॉईंट पहिला टॅप झालेला आहे तर या ठिकाणी मार्केटला शिफ्ट करतो 3 मिनिटामध्ये. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी देखील दाखवतो. आता हा वाला जो एरिया आहे, हा वाला मी या ठिकाणी डिलीट करतो. ऑलरेडी आता बघा, 3 मिनिटांमध्ये हा ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केला होता मित्रांनो. ठीक आहे, तर आपला रूल काय आहे, CISD पॉईंट तुम्हाला मार्क करायचे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मी हा वाला, ही रेड कॅन्डल, हा पहिला टॅपिंग झाला पण रेड कॅन्डल ही आहे कारण ट्रेंड रिव्हर्स आला आहे. ही वाली रेड कॅन्डल, त्यानंतर ही वाली, बट ही कन्सिडर होणार का, कारण कोणत्याही इन्साईडमध्ये नाही आहे. त्यामुळे CISD पॉईंट कोणता झाला तुमचा, हा वाला. ठीक आहे, मग तुम्ही एंट्री कशी घेऊ शकता बघा, या कॅन्डलच्या हायला एंट्री घेऊ शकता लगेच, रिस्क एंट्री. स्टॉप लॉस तुमचा या स्विंगच्या खाली, म्हणजे स्टॉप लॉस मोठा राहतो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी घेऊ शकता. पहिली एंट्री झाली. दुसरी एंट्री तुम्ही मित्रांनो या ठिकाणी घेऊ शकता, कुठे, या पॉईंटच्या रिव्हर्सलला. म्हणजे रिव्हर्सल पॉईंट म्हणजे कोणता, हा मार्केट रिव्हर्स आलं आणि एक कॅन्डल पॉझिटिव्ह बनली का तुम्ही या कॅन्डलला एंट्री घेऊ शकता. थोडीशी खाली एंट्री होते. ठीक आहे, आणि स्टॉप लॉस अगेन सेम तेवढाच. टार्गेट तुम्हाला 1:3 किंवा 1:1. 1:1 कुठे होते बघा, या ठिकाणी 1:1 होते. ठीक आहे, म्हणजे 70% बुकिंग करायचे. त्यानंतर या ठिकाणी 1:2ला बाकीचं बुकिंग केलं तरी चालेल, म्हणजे सेम टार्गेट तुम्हाला या ठिकाणी लावायचे. आता बघा मित्रांनो, मार्केट परत एकदा खाली आलं रिव्हर्सला, का आले तर या ठिकाणी बघा, मार्केटमध्ये बरेच लोक असे असतात की मार्केट स्ट्रक्चर शिफ्टमध्ये एंट्री घेणारे लोक असतात. हे लोक CISD वगैरे फॉलो करत नाहीत, त्यांना अर्ली एंट्री नको असते. तर ते लोक काय करतात, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट घेतात आणि त्यानंतर या पॉईंटला खाली कोणता POI आहे का ते चेक करतात. तर आता समजा तुम्ही POI शोधत बसला, समजा आता या ठिकाणी हा ब्लॉक तुम्ही मार्क केला, तर या ब्लॉकला येण्याची वाट बघतात. पण कधी कधी मी तुम्हाला सांगितलं, कधी कधी आता हे आलं आहे म्हणून, पण काही कंडिशनमध्ये मार्केट खाली येतच नाही. मार्केट काय करतं, इथूनच असं वरच्या दिशेला जायला चालू करतं कुठून तरी. ठीक आहे, तर त्या कंडिशनपासून वाचण्यासाठी आपण हा CISD पॉईंट वापरत असतो. ठीक आहे, तर बघा तुम्ही स्टॉप लॉस वगैरे तुमचे सेट केले आहेत आणि तुम्ही याला प्ले करू शकता. तुमचं जर बाय स्ट्रॉंग असतील ना मित्रांनो, तर तुम्हाला या ट्रेडला जेवढं मॅक्झिमम होता येईल तेवढं तुम्हाला याला होल्ड करायचं आहे. जोपर्यंत स्टॉप लॉस होत नाही ना तोपर्यंत त्याला होल्ड करून ठेवायचं असतं. अजिबात यामध्ये मनामध्ये भीती वगैरे जाणवू द्यायची नाही की मार्केटमध्ये फसू शकतं किंवा काय होऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला जेवढं होता येईल तेवढं याला होल्ड करायचं आहे. आता हे वरच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू झाले. 1:3, 1:4 कितीही तुम्हाला यामध्ये टार्गेट हे मिळू शकतात. बट स्टॉप लॉस कसा लावायचं एवढं लक्षात घ्या. स्टॉप लॉस थोडासा यामध्ये जास्त होतो. आता बघा, CISDची एंट्री तर तुम्ही घेऊ शकता, बट तुम्हाला जर MSSमध्ये एंट्री घ्यायची असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. बट तुम्हाला त्याचा एक ड्रॉबॅक मी सांगितला की POIला मार्केट येईलच याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा पॅटर्न CISDचा एकदम बेस्ट चालतो मार्केटमध्ये. आता तुम्हाला हा एंट्री सक्सेस झाली, परत अगेन तुम्हाला ट्रेडला 15 मिनिटामध्येच फॉलो करायचं आहे. मार्केट वरच्या दिशेने जात राहील. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी हा समजा एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केलात, कोणता, हा वाला. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी कोणता POI दिसतो का तुम्हाला,
तर हा ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे. आता ॲक्च्युली हा ॲक्युरेट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही आहे, ठीक आहे, बट तरी आपण त्याला बघूयात, ठीक आहे. आता या ठिकाणी एक FVG आहे बघा, हा वाला FVG पॉईंट आहे. मार्केट या ठिकाणी आलं आहे का, तर नाही आलं आहे. तर याला आपल्याला फक्त प्ले करायचं, जोपर्यंत आपल्या POI मध्ये येत नाही तोपर्यंत याला ट्रेड शोधाय बघायचं नाही. आता मित्रांनो, या झोनमध्ये बघा शकता तुम्ही कशा प्रकारे हे मार्केट वर्क होतं आहे. तर पहिली कॅन्डल, त्यानंतर ही दुसरी, आणि याची क्लोजिंग नाही. तर हा वाला एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट झालेला आहे या ठिकाणी, ठीक आहे, बट तो ब्रेक नाही झाला, त्यामुळे हा इथे शिफ्ट झाला वरच्या दिशेला. आता हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट आहे नवीन, जो सक्सेसफुल झालेला आहे आणि या ठिकाणी लॉक्ड एरिया, ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणता POI तुम्हाला दिसतोय का, तर ही कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल आणि हे नाही. आता कोणताच POI नाही या ठिकाणी. तर POI नसेल तर तुम्हाला एंट्रीसाठी विचार करायचा नाही आहे, ठीक आहे. बघा मार्केट खाली आलं, तर आता इथे POI नाही म्हणजे मार्केट तोडू शकतं, लिक्विडिटी वॉइड होऊ शकतात सगळ्या, कारण का या ठिकाणी कोणताच POI नाही, त्यामुळे मार्केटला मोकळी झाली खाली पडायला किंवा वर पडायला, ठीक आहे. तर बघा याला थोडंसं अजून प्ले करतो मी, ठीक. बघा आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, ज्यावेळेस लॉक्ड एरिया तुटतो त्यावेळेस तुम्हाला हा इंड्युसमेंट मार्क करून खाली नवीन चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी भेटू शकतं, म्हणजे या ठिकाणी नवीन एरिया चेंज होऊ शकतो मार्केटचा ट्रेंड. परफेक्ट. आता बघा या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टरचा स्वीप केला आहे मार्केटने आणि बघा मार्केट हे वरच्या दिशेला आलेलं आहे या ठिकाणी. तर ज्यावेळेस चेंज ऑफ कॅरेक्टर होतं मित्रांनो, त्यावेळेस आपला काय रूल आहे की वरच्या POI मधून मार्केट खाली जाऊ शकतं. तर हा या ठिकाणी एक POI आहे, कोणता, हा वाला. हा एक पूर्ण ऑर्डर ब्लॉक कन्सिडर होऊ शकतो. आणि आता या ठिकाणी आपण CIST मिळते का बघूयात, ठीक आहे. आता बघा 3 मिनिटामध्ये मी शिफ्ट होतो, ठीक आहे. बघा या ठिकाणी हे मार्केट टॅप झालं. आता CIST पॉईंट कसा शोधायचा बघा, हिरवी कॅन्डल, दुसरी हिरवी कॅन्डल, तिसरी हिरवी कॅन्डल. या कॅन्डलच्या ह्या सगळ्या हिरव्याच कॅन्डल आहेत, कारण ह्याला कोणतीच बॉडी नाही आहे, बट ही हिरवी कॅन्डल आणि ही एक हिरवी कॅन्डल, त्यानंतर ही रेड कॅन्डल आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी हा बॉडी टू बॉडी CIST पॉईंट मार्क करायचा आहे. लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचे डाऊट असतील तर यामध्ये क्लिअर होऊन जातील. आता हा पॉईंट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत याला तुम्ही रन करू शकता, ठीक आहे. बघा तोपर्यंत वरी पण तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे की या पॉईंटला कोणता पॉईंट ब्रेक करून परत एखादा नवीन स्विंग बनवतोय का, ठीक आहे, म्हणजे CIST पॉईंट नवीन मार्क होऊ शकतो. आता बघा, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुमचा जो POI तुम्ही ॲक्युरेट मार्क केला होता मित्रांनो, तो POI तुमचा या ठिकाणी ब्रेक झालेला आहे वरच्या दिशेला, ठीक आहे. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला नवीन हाय पॉईंट हा ठिकाणी भेटलेला आहे. आणि अजून बघा POI ब्रेक पूर्ण नाही झाला, या ठिकाणी स्वीप झाली कॅन्डल, ठीक आहे. ऑलराईट. आता बघा तुम्हाला CIST मार्क करायचे, पहिली हिरवी कॅन्डल, दुसरी हिरवी कॅन्डल, ही तिसरी हिरवी कॅन्डल, ठीक आहे. आणि ही हिरवी कॅन्डल मार्क होईल का, नाही होणार, कारण का या रेड कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल आहे. त्यामुळं आता CIST पॉईंट तुमचा हा वाला आला, हा वाला ब्रेक व्हायला पाहिजे कॅन्डल, ठीक आहे, सक्सेसफुली. ब्रेक झाली का, नाही झाली, तुम्हाला वेट करणं गरजेचं आहे. ऑलराईट. आता बघा मित्रांनो, आपला रूल काय आहे, CIST कॅन्डलने या कॅन्डलने ब्रेक केलं पाहिजे, पण ती कॅन्डल ब्रेक झाली का, तर नाही झाली. सो तुम्हाला आता काय करायचं, अजून मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कॅन्डल तुम्हाला शिफ्ट करावी लागते. आता ही कॅन्डल आपण या ठिकाणी शिफ्ट केली, आता ही कॅन्डल या ठिकाणी ब्रेक झालेली आहे. आता जी कॅन्डल ब्रेक झाली त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली या ठिकाणी एंट्री तुमची प्लॅन करायची आहे. तुम्हाला एंट्री या ठिकाणी घ्यायची आहे. तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो या ठिकाणी लावायचा आहे जवळपास याच्या स्विंगच्या वर, ठीक आहे. आणि टार्गेट किती लावायचं आहे, पहिली गोष्ट आपला बायस काय आहे, वरचा आहे, पण याने चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रेंडच्या अगेन्स्ट तुम्हाला एक ट्रेड या ठिकाणी घ्यायचा असतो छोटासा, कारण का रिस्क मार्केटमध्ये घ्यावी लागते. सो 1:1 तुम्हाला 70% बुक करायचं आहे, कारण का तर ट्रेंड तुम्ही अगेन्स्ट ट्रेड करताय, ठीक आहे, किंवा तुम्ही 1:2 बाकी सगळं बुकिंग करू शकता. आणि अजून ही झाली पहिली एंट्री, रिस्की एंट्री आहे. दुसरी एंट्री काय मी तुम्हाला सांगितली की याच्यावर थोडंसं मार्केट आलं पाहिजे आणि एक रिव्हर्सल कॅन्डल दिली पाहिजे. एकदम क्विकमध्ये बघा मित्रांनो काय झालं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रेंडच्या अगेन्स्ट रिस्की एंट्री घेत असता त्यावेळेस काय होतं बघा, एखादी न्यूज वगैरे असणार आहे या ठिकाणी आणि न्यूजमध्ये हा किस्सा झालेला आहे, एकदम किती मोठी स्पाइक झाली बघा, तरी देखील तुम्हाला पहिलं टार्गेट 1:1 या ठिकाणी तुमचं घेऊन मार्केट परत अगेन्स्ट गेलेलं आहे. तर अशा मुवमेंट ह्या मार्केटमध्ये येऊ शकतात, ठीक आहे. तर ही कॅन्डलची स्ट्रॅटेजी ही वर्क होत असते, बट मार्केटच्या अगेन्स्ट जायचं की मार्केटच्या सोबत जायचं हे तुमच्या हातात आहे, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो, एवढं जो आता मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय त्या तुम्हाला मॅक्स टू मॅक्स जेवढ्या होतील तेवढ्या तुम्हाला या मार्केटमध्ये प्ले करून बघायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला याचं ॲनालिसिस करायचं मित्रांनो, ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून तुम्हाला ऑब्झर्व होत असेल, 15 मिनिटावरती मित्रांनो मार्केटमध्ये नॉईज खूप आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला पटकन डिसिजन घ्यावं लागतात एकदम क्विकमध्ये, काय होतं काय नाही, काय होतं काय नाही. सो तुम्हाला मी अजून सजेस्ट करेन की तुम्ही मोठा टाईम फ्रेम म्हणजे जसं की
मी आता 1 डे आणि 1 तास सांगितलं, तसं तुम्ही मोठ्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊ शकता. आणि फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, टाईम फ्रेम अलाइन करताना मोठ्या टाईम फ्रेमसोबत खूपच असं जवळचा टाईम फ्रेम अलाइन नाही करायचा. ठीक आहे, आता आपण 1 डे सोबत 1 तास केला आहे, ठीक आहे, आणि 15 मिनिटासोबत आपण 3 मिनिटं केला आहे. तर अजून थोडंसं तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही याला 4 तास समजा टाईम फ्रेम घेतला, तर त्याला तुम्ही 15 मिनिटात वगैरे मर्ज करून बघू शकता की स्ट्रॅटेजी कशा प्रकारे वर्क होते. आय होप तुम्हाला एवढे एक्झाम्पल सफिशियंट झाले असतील. एक समजा या ठिकाणी आपण ट्रेड हा अगेन्स्ट घेतला, त्याचं तुम्हाला 1:1चं प्रॉफिट घ्यायचं कसं ते तुम्हाला शिकायला भेटलं असेल. एक ट्रेड आपण ट्रेंडच्या सोबत घेतला, त्याचं प्रॉफिट किती चांगल्या प्रकारे अजून जरी होल्ड केलं असतं तरी मिळू शकतं, हे तुम्हाला कळलं. आणि या ठिकाणी देखील आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड जर घेतला तर काय करायचं हे शिकलेलं आहे. आणि 1 आवरमध्ये सुद्धा एक ट्रेड आपण ट्रेंडच्या सोबत घेऊन कशा प्रकारे तुम्हाला एंट्री मिळू शकते हे आपण या ठिकाणी शिकलेलं आहे. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये या गोष्टी शिकायला मिळाल्या असेल मित्रांनो. CICD एंट्री कशी प्लॅन करायची, ठीक आहे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट सोडून देखील आपण कशा प्रकारे रिस्क एंट्री किंवा सेफ एंट्री घेऊ शकतो हे तुम्हाला समजलं असेल. आता फक्त एकच काम राहिलं आहे, तुम्हाला जेवढं होईल तेवढं बॅक टेस्ट करायचं आहे. मी जे की पॉईंट सांगितले, जे PY एरिया सांगितलेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे बॅक टेस्टिंग मॅक्स टू मॅक्स प्रमाणात हे करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. चॅनलसोबत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच अजून काही टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्ही टेलिग्राम चॅनल खूप कमी लोक जॉईन करतात, ठीक आहे. खूप स्ट्रॉंग कंटेंट अजून येणार आहे मित्रांनो. ही फक्त एक स्ट्रॅटेजी आहे, ठीक आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये सगळं आयुष्य असतं असं नाही. अजून या ठिकाणी मित्रांनो खूप जास्त SMC-ICTच्या स्ट्रॅटेजी आहेत, त्या मी तुम्हाला देत राहीन. एकदम त्याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे, ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा किंवा आपली 1 मिनिटाची स्ट्रॅटेजी वापरू शकता. जी कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडेल ती स्ट्रॅटेजी तुम्ही वापरून त्या ठिकाणी ट्रेडिंगला हळूहळू स्टार्ट करू शकता मित्रांनो. तर नक्कीच भेटूया पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.